गुड आफ्टरनून. तर मी वेस्ट साईडला जायचा विचार करते आहे. आज अकेलेच जाणार आहे कारण कोणीच अवेलेबल नाही आहे. अशूला लागलं आणि रोजमेन फोन उचलत नाही आहे आणि बाकी पब्लिक तो स्टेज बिझी ऑलवेज, तो आय डोंट वॉन्ट रीच आउट. तर लेट्स सी. फ्यू कलेक्शन्स मला आवडले होते लास्ट टाइम, तर मी ह्या टाइम ट्राय करते आहे की टू शूट सम कंटेंट. अच्छे से नहीं बनाती आई नो, बट चलो यार, बाकियों से तो बनाती हूँ कुछ, तो लाइक खुद को मोटिवेट करने के लिए. डोंट गेट ऑफेंड. तो या लेट्स सी. बघू हॉलमध्ये थोडंफार शूट करता येतं आहे का, नाही तर आपण शूट केलेली रील तर मी अपलोड करेलच. सो या असं काही भेटलं नाही, म्हणजे लाईक मला जे आवडलं होतं ते ऑलरेडी आउट ऑफ स्टॉक आहे आणि जे आहेत ते साईजमध्ये अवेलेबल नाही आहे. सो सॅडली मी काहीच ट्राय नाही केलं यार. असं वाटतं लास्ट टाइम केलं असतं, व्हिडिओ बनवलं असतं तर जरा सोपं पडलं असतं. बट ठीक आहे, होतं राहतं. मी के मार्केटला गेली होती, सॉरी के मार्केटला गेली, मी के कॉस्मेटिक्सला गेली होती आणि मी तिथून हेअर स्पा मास्क घेतला आहे आणि स्वाइप्स घेतले. ते मी फिल्म केलं. इट वॉज टू ऑकवर्ड. भाई अकेला करना बहुत मुश्किल है यार. साथ में दोस्त होता है तो भाई अलग ही हवा होती है. बट ठीक है, पहला दिन था, आदत लगने में थोड़ा टाइम लगेगा. लेट्स सी काय करू शकतो. नथिंग फिक्स्ड येत, नाही तर मी घरी पण जाऊ शकते. करत होती मी कुठे जाऊ, तेवढ्यात मला हा माझा दलिंदर भाऊ भेटला आहे. त्याच्यासोबत हे त्याचे मित्र आहे. गावभर हिंडत असतं हे लोक. माझ्या नशिबी आलं आहे, दोघांना पण ट्रीट करावं लागणार आता. भेटणे वाला आहे बहिणीरा. चलो खर्चा पाणी करेंगे. तो विचार करता करता मी बबली शिवेसला आलो आहे. खूप दिवसापासून मला बबल टी प्यायचा होता आणि हर्षू आलाच म्हटल्यावर म्हटलं खर्च केल्याशिवाय कसं काय राहील तो. तर मी माझ्यासाठी काय मागवलं आहे, क्रीमी कॉफी मागवली आहे. हर्षूनी काय मागवलं आहे, हां ओरिजिनल चॉकलेट, आणि याचं हेझलनट चॉकलेटची ऑर्डर थोड्या वेळात येईलच. लेट्स सी कसा टेस्ट करतो आहे. रब राखा आज दिन बचा ले मेरे को. होप इट वॉज गुड. लेट्स सी. क्रीमी कॉफी आली आहे. लेट्स टेस्ट. नाही खरं एकदम भारी कॉफी बनवली आहे. यू मस्ट चेकआउट. पेज मी टॅग करेल. ओके. प्राईस रेंज पण कमी आहे बाकीच्यांपेक्षा, सो अफोर्डेबल पण आहे आणि टेस्ट पण छान. कशी आहे अशी टेस्ट? तर मी घरी आली आहे. एका फ्रेंडला भेटणार होती पण तो त्याच्या कामामध्ये बिझी आहे, तो मला होऊ नाही पाया. बेटर नेक्स्ट टाईम. घरी आल्यानंतर मस्त मम्मीला चहा ठेवून दिला आहे. संडे तो म्हटलं थोडी झोप काढून घेणे, आज काही वाईट नाही त्याचं. तो देखते संध्याकाळी काही खास असं वाटत नाही. लेट्स सी. इफ काही झालंच तर मी शूट करेल, अदरवाईज नथिंग टू बॉदर. लाईक संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे तो शूट कियाही करेगा इंसान. तो या बाय द वे प्रिटीशी वाईब आहे ड्रेसची. मी प्रिटी आहेच आहे ना. हां त्याच्या अगोदर डू लेट मी नो जर तुमचे फ्रेंड्स बिझी असतील किंवा दे आर डोंट हॅव टाइम फॉर यू, व्हॉट यू गाइस डू. लाइक कमेंट करके बताओ, पर्सनली मैसेज करके बताओ, कैसा भी चलेगा. बट या आई थिंक आई टू गेट द लाइफ. आई नीड टू स्टार्ट न्यू थिंग्स जिससे एंटरटेनमेंट बना रहना चाहिए ज़िंदगी में. बाय द वे आई डोंट हेट माई फ्रेंड्स, आई डीपली लव देम. तभी भी यार क्या करना चाहिए. फायनली हर्षू इव्हिनिंगला कुठेतरी बाहेर जायला पण हो बोलला आहे. आम्ही हाऊस ऑफ मिरेकल्सला जाणार आहोत, ठक्कर डोमला. लेट्स सी हाऊ इट गोज. काल बलूनवाला ड्रॉपवाला होतं पण मग मला पॉसिबल नाही झालं, पण आज परेड आहे. लेट्स सी पॉसिबल होतं की नाही ते कॅचअप करणं. सो या आम्ही हाऊस ऑफ मिरेकलला जाणार होतो. इनफॅक्ट गेलोही होतो, पण ती 300 रुपये तिकीट होतं यार. ते हर्षूचे 300 आणि माझे 300, 600 रुपये. ते ना अफोर्ड नाही कर सकता ना, इतनी भी उम्मीद नाही आहे मैं. तो आम्ही डब्ल्यू हाऊसला आलो पास्ता खायला. जिथे मी अश्विनी सोबत आली होती. वो तो मेरे को मारने वाली है इसके बाद. बट या क्या कर सकते, बाहर आए तो कुछ ना कुछ खा के ही जाना पड़ेगा. हर्षू बोलत होता मंचुरियन खाऊ, पण घरी पण कोबीची भाजी आहे यार. तो या बस पास्ता खाएंगे. इथे पास्ता चांगला भेटतो, सो यू डू चेक इट आउट. हॅलो, मी घरी आली आहे. आय नो मी पास्ताचा रिव्ह्यू देणार होती, बट इट वॉज गुड. हॉट चॉकलेट पण छान होतं. यू डू विजिट अँड लेट मी नो तुम्हाला कसं वाटलं. मी अचानक तिथूनच गेली तिथे रिव्ह्यू शूट करायचा, बट इट्स फाईन. ओके वो छोडो. आय हॅव अ न्यूज टू टेल यू. मला आज भलेही मी मध्ये नव्हती गेली, लाईक हाऊस ऑफ मिरेकलच्या तिथे नव्हती गेली मी,
पण मला रस्त्यामध्ये तालिया भेटली होती. आय वॉज व्हेरी हॅपी. आम्ही खूपच स्कूल सोडल्यानंतर आम्ही पहिल्यांदा समोरासमोर होतो. पण मग जास्त गर्दी असल्यामुळे आम्हाला एवढं बोलता आलं नाही. बट आय वॉज रिअली हॅपी टू सी हर आफ्टर सो लाँग मॅन. आम्ही क्लासमध्ये सोबतच होतो आणि आमच्या स्कूलमध्ये माईट बी अलग अलग वर्ग होते, पण मग आम्ही ट्युशनला सोबतच होतो. तो वी हॅड अ ग्रेट टाईम, वी हॅड अ ग्रेट फन. तो सीइंग हर आफ्टर सो लॉन्ग वॉज लाइक डिलाइटफुल. हाईलाइट ऑफ द डे कह सकते हो. आय वॉज व्हेरी हॅपी. बस या आता मस्तपैकी जेवण करेल, थोडं बिंज वॉच करेल अँड फॉर द नेक्स्ट डे. चलो, गुड नाईट. यू गाईज टू टेक केअर.